नमस्कार मंडळींनो, स्वागत असं तुमचं शीतलाच्या कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये। तर मंडळींनो, बऱ्याच जणांनी बरेच तर्कवितर्क लावल्यानी पण शेवटी शीतला असता हार मानित तर शपथ ना। तर मंडळींनो, शीतला आजपासून 30 दिवसांचा डेली व्लॉगिंगचा चॅलेंज एक्सेप्ट करता आणि त्यातलं पहिलाच व्हिडिओ आपलं सुरुवात होणारा देवदर्शनापासून। त्याच्यामुळे चला आजपासून एकत्र नव्या प्रवासाची सुरुवात करूया। चलो मंडळींनो, मनाक जर शांती हवी असत ना तर एकमेव मार्ग म्हणजे त्या भगवंताच्या चरणी जाऊन नतमस्तक व्हायचा। तर आता आम्ही येऊन पोहोचलाव पोखरबावच्या गणू बाप्पाकडे। तर मंडळी, निसर्गाच्या कुशीत वसलेला ह्या बाप्पांचा मंदिर दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करता। दाभोळे गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेलं ह्या मंदिर आणि मंदिरात बाप्पांची काळा पाषाणाची मूर्ती। तर मंडळी, मंदिराच्या बाजूकच एक जिवंत झरो बारमाही वाहत असता आणि असं म्हणतात की नैसर्गिकरित्या पोखरलेल्या डोंगराच्या खालूनच ह्यो झरो वाहत येता। तर मंडळी, ह्या पाण्यातच एक ओंकारेश्वर शिवपिंड हा आणि ह्या शिवपिंडीचा पुरातन इतिहास सुद्धा हा। असं म्हणतात की ही शिवपिंड हजारो वर्ष पाण्यात होती आणि एकदा मंदिराचे पुजारी श्री श्रीधर राऊत यांका स्वप्न दृष्टांत झालो की गणपतीच्या पायथ्याशी एक पांडवकालीन विहिरा आणि एक माणूस त्या पाण्यातनं शिवपिंडी घेऊन वरती येता। तर मंडळींनो, या पिंडीचा शोध जवळजवळ 2 वर्ष चालू होतो आणि बरेच दगड फोडले गेले, पण आश्चर्य बघा, एक पंचमुखी गोलाकार काळीतर दगड सापडलो, तो सुद्धा गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 1999 रोजी। तर जाणकार ज्योतिष्करांका विचारला गेला आणि परमपूज्य गगनगिरी महाराजांनी असं सांगितल्याने की ही शिवपिंड हजारो वर्ष पाण्यात होती, त्याच्यामुळे तिची स्थापना सुद्धा पाण्याजवळच करा। त्यामुळे 2003 साली ह्या निसर्गाच्या कुशीत सुंदर असं ओंकारेश्वर मंदिर स्थापन करण्यात आलं। तर चला मंडळींनो, गणू बाप्पाचं तर दर्शन झालं, आता भेटाय एका नवीन देवदर्शनासोबत।